नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे कारण आज मी बनवणार आहे तर कूट घालून अंड्याची आमटी. म्हणजे असं रबरबीत बनवायचं. तर इथं मी 5-6 अंडी उकडून घेतले ते. आता त्याची आपल्याला कवचं काढून घ्यायचे ते. हे बघा, आता मी पातेलं ठेवलंय. कढईत सुद्धा तुम्ही करू शकता. आता एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचंय. जिरं, मोहरी, हळद, धने पावडर सगळं घालून घ्यायचं. सगळं घातल्यानंतर धना पावडर घालायचे, परत हळद घालायची थोडीशी चिमूटभर, गरम मसाला, आपली घरगुती चटणी घालायची, घाटी मसाला म्हणतात त्याला. इथे लाल मिरची पावडर पण मी घातले. अंडा मसाला पण मी आणला होता, तो पण वाईच घालून घेतलाय बघा. आता मीठ घालायचंय. चवीनुसार मीठ, 5-6 अंडी आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं. चटणी पण इथं आपल्याला पाहिजे तेवढी घालायची. तिखट पाहिजे तिखट जास्त, नाही कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी कमी पण करू शकता चटणी. आता इथं मी बघा भरपूर असं कूट घालणार आहे. कूट घातलंय आणि चांगला हलवायचा. आता ह्याच्यात मी पाणी ओतून घेणार आहे थोडंसं. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगा कसे झालेत आमचे व्हिडिओ, आवडतात का तुम्हाला. हे बघा, आता अशी मस्त अशी थोडीशी घट्टच ठेवायची, लय पण पातळ नाही ठेवायची. आता थोडं अजून मी पाणी घालून घेतले. असं पातळसर ठेवायचंय. आता इथं मी कवचं काढून घेणार आहे सगळ्या अंड्याची. आता ह्याला मस्त आता उकळी आल्या बघा. आता इथं मी अंड्याची कवचं काढून घेतले ते. आता हे आपल्याला कापून घ्यायचे होते. 4-4 काप केले ते मी इथं. सगळे अंडी कापून घेतलेत एकसारखे असे. आता ही अंडी उकळी आल्यानंतर टाकायचे त्याच्यामध्ये आमटीमध्ये त्या. हे बघा, आता मस्त असं हलवायचंय. मस्त लागते ही आमटी, एकदा नक्की करून बघा. आवडली तर मला कमेंट करून सांगा कशी झालेली ते. हे बघा, आता मस्त आता बघा असं घट्टसर करायचंय, थोडं रबरबीत असं ठेवायचंय. आता इथं माझी आमटी तयार झाली आहे. आता मी इथं गॅस पण बंद करून ठेवलाय. इथं मी ताट करणार आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. मित्र-मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.